आरोप आता 2 वर्ष झाले ते शिवाय शापच देतात, त्यांना दुसरं काही काम उरलेलं नाही. आणि आत्ताची परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे की त्या 4 तारखेला जे आहे की त्यांनी कुठली त्यांना आतापर्यंत जे आहे ते मृतजाळातून बाहेर आलेलं नाही, पण 4 तारखेची जी परिस्थिती होणार ती त्यांना दिसते. म्हणून मला वाटतं रोज उठल्यानंतर शिव्याशाप शिंदे साहेबांच्या नावाने जे खडे फोडणं हे जे आहे हे त्यांचं काम सुरू आहे. पण आम्ही जे आहे तर त्याला टीकेने उत्तर देत नाही. आम्ही टीकेला जे आहे कामातून उत्तर देतो आणि त्याच्याकडे जास्त लक्ष न देता जे आहे की आपण डेव्हलपमेंट ओरिएंटेड कामं केली, डेव्हलपमेंट ओरिएंटेड गोष्टी बोललं तर ते लोकांना जास्त भावतं. लोकांसाठी आपण काय बोलतोय ते जे आहे स्वतःसाठी बोलतायत. आम्ही जे आहे लोकांसाठी बोलतोय, लोकांसाठी आम्ही काय करणार आणि काय केलंय हे सांगण्याचं काम करतो. आता एवढी मोठी यादी तुम्हाला वाचून दाखवलेली की कोल्हापूरला याच्या अगोदर इतका मोठा निधी जो आहे तो मिळाला नव्हता. निधी देण्याचं काम जे आहे ते कोल्हापूरला जे आहे ते महायुतीच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं डेव्हलपमेंट वरती जे आहे हे मतदान झालं पाहिजे, डेव्हलपमेंटच्या नावावरती मतदान झालं पाहिजे, ना की कुठला इमोशनल क्वेश्चन वरती, इमोशनल फॅक्टरवरती. भावनिक आव्हान लोकांना मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्यापेक्षा सन्मान्य खासदार साहेबांनी आता सांगितलेलं काही डेव्हलपमेंटची कामं सांगितलेली नाही, याच्यापेक्षा कितीतरी पटीनं डेव्हलपमेंटसाठी या शासनानं निधी दिलेला आहे. आणि म्हणून काँग्रेसचे देखील पूर्वी पालकमंत्री या ठिकाणी होते, त्यांनी कोटीमध्ये सुद्धा या ठिकाणी 10 कोटीचा कुठला निधी दिला असं आठवतं का तुम्हाला? टोल आणला, तो बीओटीवर आणला, त्यासाठी आम्ही 750 कोटी रुपये परत दिले. आणि म्हणून त्यांनी कोणत्याही अशा पद्धतीचा निधी आजपर्यंत दिलेला नाही आहे. जे काही या कोल्हापूरसाठी केलेलं आहे ते महायुतीच्या शासनानंच केलेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं खासदार साहेबांनी जे आपल्याला आवाहन केलंय, मी देखील आपल्याला आवाहन करतो की ही निवडणूक डेव्हलपमेंटवर गेली पाहिजे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकल काही गोष्टी पुढे करायच्या आणि त्यावर मतदारांचा मध्ये संभ्रम निर्माण करायचा, हे विरोधकांचं जे चाललेलं आहे, हे विरोधकांचा जो प्रयत्न चाललेला आहे, माझी देखील मतदारांना विनंती आहे की या कोल्हापूर जिल्ह्याचा, या राज्याचा, या देशाचा जो विकास करणार आहे त्या महायुतीच्या इंडियाच्या उमेदवारांना निवडून द्यावं. आणि